नाशिकमधल्या खड्ड्यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेनं एल्गार केलाय। खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वामध्ये नाशिकमध्ये सध्या जनआक्रोश मोर्चा निघालेला आहे। नाशिक शिवसेना कार्यालय ते मनपा अशा हा ठाकरेंच्या शिवसेनेचा जनआक्रोश मोर्चा असेल। संजय राऊत यांच्या नेतृत्वामध्ये निघालेला ठाकरेंच्या शिवसेनेचा हा नाशिकमधला मोर्चा आपण बघतोय। सध्याची लाईव्ह दृश्य आहेत या मोर्चामधली। मोठ्या संख्येनं नाशिककरांचा देखील या मोर्चामध्ये सहभाग बघायला मिळतोय आणि नाशिकमधल्या खड्ड्यांच्या मुद्द्यावरून ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झालेली आहे। शुभम बोडके आमचे प्रतिनिधी आपल्याला या मोर्चातले अपडेट्स देत आहेत। शुभम, नाशिकच्या सिद्धेश्वरांतर आता हा मोर्चा पोहोचलेला आहे। आपण जर बघितलं तर अवघ्या 5 मिनिटांच्या अंतरावर नाशिक महानगरपालिका आहे, त्या ठिकाणी हा मोर्चा पोहोचणार आहे आणि या मोर्चाचं नेतृत्व करणारे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत हे या ठिकाणी या मोर्चेकरांना संबोधित करणार आहे। आपण जर बघितलं तर काही माझ्यासोबत शिवसेनेचे पदाधिकारी देखील आहेत, आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करू। त्याप्रमाणे आज मोर्चा निघाला, असा प्रतिसाद नाशिककरांचा मिळतोय। या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात जो भ्रष्टाचार झाला आहे आणि नाशिककरांना जो त्रास झाला आहे, इतके खड्डे आजपर्यंत खराब झाला 1100 कोटी रुपये त्यावेळेस 35,000 कोटी रुपये कुठे गेले? त्यावेळेस त्या कुंभमेळ्याच्या सक्सेस त्यावेळेस लोक यांचा सहभाग होता, महापालिकेचा सहभाग होता। हे जे बाहेरच्या कामाच्या एजन्सी आणल्या, त्यांनी फक्त टक्केवारीसाठी त्या एजन्सी आणल्यामुळं हा मोठ्या प्रमाणात हा जो भ्रष्टाचार झाला खड्ड्यांचा नक्कीच आपण बघतो या ठिकाणी या खड्ड्यांमुळे नाशिककरांचा जीव गेलेला आहे। त्यांच्या कुटुंबाला कुठेतरी न्याय द्यावा अशी मागणी जी आहे ती ठाकरेंच्या शिवसेनेसाठी आपण जर बघितलं तर माझ्या मागे या सगळ्या जनाक्रोश मोर्चाचा नेतृत्व करताय संजय हे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिकांचा घराणा या ठिकाणी त्यांच्या भोवती पाहायला मिळतोय। जो यमराज सरदार या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे आणि सोबत रेडा देखील या ठिकाणी आहे। या जिवंत देखाव्याचं देखील माहिती स्वतः खासदार संजय राऊत करता। आपण जर बघितलं तर या रेड्यावरती यमदूत मुक्काम पोस्ट नाशिक अशा पद्धतीनं दिलेलं आहे आणि एकूण जर बघितलं तर या ठिकाणी आपण बघतोय मोठ्या संख्येने शिवसैनिक हे खरं तर या ठिकाणी महापालिकेच्या विरोधामध्ये आक्रोश व्यक्त करताना पाहायला मिळतोय। तर दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर या ठिकाणी शिवसैनिक हे महापालिका प्रशासन असेल किंवा राज्य सरकार असेल किंवा मंत्री असेल यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी देखील करताना पाहायला मिळतात आणि अवघ्या 5 मिनिटांच्या अंतरावर नाशिक महानगरपालिका आहे आणि त्या ठिकाणी आता हा मोर्चाची सांगता होणार आहे आणि या सांगतेच्या दरम्यान शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत हे या मोर्चाकारांना त्या ठिकाणी संबोधित करणार आहे। यामिनी अगदी शुभम, महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये तर ते कोणाला भेटणार नाहीयेत अशी तुर्तास माहिती मिळते, मात्र थोड्याच वेळात ते या मोर्चेकऱ्यांना संबोधित करतील असं कळतंय, कारण ज्या ठिकाणी या मोर्चाची सांगता होईल तिथे संजय राऊत यांची सभा होणार आहे। नक्कीच आपण जर बघितलं तर या ठिकाणी संजय राऊत हे या ठिकाणी या मोर्चेकऱ्यांना नाशिक महानगरपालिकेच्या समोर ज्या ठिकाणी हा मोर्चाची सांगता होणार आहे त्या ठिकाणी संबोधित करतील। नाशिकमधल्या अनेक प्रश्नांवर खरं तर संजय राऊतांनी कालपासून जे आरोप खरं तर केलेले आहेत आणि आपल्याला पाहायला मिळतंय या सगळ्या गोष्टींना जबाबदार असलेले अधिकारी महापालिका आयुक्त यांनी देखील राजीनामा द्यावा, या सगळ्या गोष्टींची चौकशी करावी अशी मागणी खरं तर खासदार संजय राऊत यांनी केलेली होती आणि त्यानंतर आपण बघतोय आज देखील खासदार संजय राऊत नेमकं या मोर्चेकऱ्यांना संबोधित करताना काय बोलणार हे बघणं देखील आता तितकंच महत्वाचं असणार आहे। अगदी शुभम, जरी आतापर्यंत 8 जणांचे या नाशिकच्या खड्ड्यांमुळे बळी गेलेले आहेत तरी देखील प्रशासनाला जाग येत नाही आणि वारंवार विरोधी पक्षाकडून टक्केवारीचा किंवा भ्रष्टाचाराचा आरोप केला जातो। नक्कीच आपण बघतोय गेल्या 15 दिवसांपासून नाशिक महानगरपालिकेकडनं जे खड्डेमय रस्ते आहेत ते खड्डे बुजवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। स्वतः नाशिक महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौर, महापालिकेचे आयुक्त, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन हे देखील या ठिकाणी बैठकांचं सत्र आपल्याला खरं तर त्यांचं पाहायला मिळतंय।
ग्राउंडवर जाऊन त्या ठिकाणी पाहणी करताय. मात्र हे खड्डे बुजवल्यानंतर रस्त्यांची जी परिस्थिती आहे ती पुन्हा एकदा दैत्य ते पाहायला मिळतं. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जो आहे तो विरोधकांकडनं केला जातोय. आणि एकूण जर बघितलं तर या सगळ्या गोष्टी चौकशी कारवाई केली पाहिजे. जे नाशिककरांचा अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे ही मागणी आता विरोधकांकडनं जोर धरताना आपल्याला पाहायला मिळते. प्रवाशांशी योग्य तो संवाद रिक्षा आणि चालकांचा शुभम असे सोबत राहा, काही वेळात मराठीमध्ये तुमच्याकडून अपडेट असणं जाणून घेऊ. गरजेचं आहे. ही भूमिका घेऊन आम्ही एक मोहीम आखली आणि त्या मोहिमेमध्ये बहुतांश रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठीमध्ये भाषा बरोबर येत नाही असं लक्षात जेव्हा आलं त्यामुळे आम्ही त्यांना मुदत दिली. काही रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर कारवाई केली. रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या संघटनांची बैठक घेतली असता त्यांनी किमान 3 महिन्याची मुदत आम्हाला द्यावी जेणेकरून आम्ही त्यांच्याकडनं मराठी बोलणं शिकून घेऊ. मी कोकण साहित्य परिषद आणि त्याचबरोबर मुंबई मराठी साहित्य संघ हे जे साहित्यिक मंडळी आहे त्यांच्यावर बैठक घेतल्यानंतर असं लक्षात आलं की व्यावहारिक ज्ञान गरजेचं असताना फक्त 16 ते 17 वाक्य जर त्या रिक्षा चालकांनी मराठीमध्ये संवाद साधला प्रवाशांशी तर ते वादविवाद होणार नाहीत. आणि त्यामुळे ह्या सगळ्या साहित्यिकांनी रस दाखवला. राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये सगळे 1600 जे साहित्यिक आहेत ते शिक्षक बनले आणि सगळीकडे फिरायला लागले. आणि प्रामुख्यानं मुंबई ठाण्यामध्ये म्हणजे MMR क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात हिंदी भाषिक जे चालक मालक होते त्यांच्याशी संवाद साधला. अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेविषयी जेवढं काही ज्ञान देता येईल ते ज्ञान दिलं. जवळजवळ 1,65,000 रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी आमच्याकडे नोंदणी केली. त्यापैकी जवळजवळ 1,40,000 यांनी ते प्रशिक्षण पूर्ण केलं आणि त्यांना मराठी भाषेचं ज्ञानसुद्धा अवगत झालं. कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघाच्या वतीनं त्यांना प्रमाणपत्रसुद्धा आज उद्याला देण्यात येणार. परंतु जे शिकले नाही, जे मगरूर आहेत, ज्यांना महाराष्ट्रात राहून मराठी भाषेबद्दल अभिमान नाही, महाराष्ट्राबद्दल अभिमान नाही, काही व्हिडिओ असे त्यांनी जाणीवपूर्वक व्हायरल केले, परिवहन मंत्र्यांच्या नावानं वायरल केले कि जाओ तुमको जो करना है वो करो, हम महाराष्ट्र में काम भी करेंगे, धंधा भी करेंगे, पैसा भी कमाएंगे, मगर मराठी सीखेंगे नहीं. अशा बुजोर रिक्षा टॅक्सी चालकांना कायद्याच्या कक्षेमध्ये आणून आम्ही कुठल्याही परिस्थितीत त्यांच्यावर जी आहे ती कारवाई आता करणार आहोत. आज समारोपाचा कार्यक्रम आहे आणि समारोपाचा कार्यक्रम संपल्यानंतरच उद्या कॅबिनेट असल्याकारणानं परवा मी RTOच्या अधिकाऱ्यांशी बैठक लावली. त्या बैठकीमध्ये आम्ही आता पुढली रूपरेषा ठरवू आणि आमच्या RTOच्या अधिकाऱ्यांना एक मोहीम आखायला सांगू जेणेकरून हे 1,65,000 व्यतिरिक्त जे काही मुजोर. पुन्हा एकदा आपण नाशिकच्या मोर्चामध्ये जाऊयात. नाशिकमध्ये सध्या हा मोर्चा जो आहे तो महानगरपालिकेच्या मुख्यालयापर्यंत पोहोचलेला आपण बघतोय आणि संजय राऊत हे अगदी थोड्या वेळामध्ये या मोर्चेकऱ्यांना संबोधित करतील. नाशिकमधल्या खड्ड्यांच्या विरोधामध्ये ठाकरेंची शिवसेना आज आक्रमक झालेली आहे. खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा जनआक्रोश मोर्चा आज नाशिकमध्ये काढण्यात आला. मोठ्या प्रमाणावरती या मोर्चाला सहकार्य मिळाल्याची भावना देखील बोलून दाखवली जाते आहे आणि केवळ ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी नाहीत तर सर्वसामान्य नाशिककर जे दररोज या रस्त्यावरून ये जा करतात आणि जे मेटाकुटीला आलेले आहेत या रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे ते देखील मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत. महिला वर्ग देखील मोठ्या संख्येने सहभागी झालेला आपण पाहतोय. तर मनपा कार्यालयापर्यंत आता हा मोर्चा पोहोचलेला आहे आणि थोड्याच वेळात संजय राऊत हे या मोर्चेकऱ्यांना संबोधित करतील. नाशिकमधल्या खड्ड्यांमुळे आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झालेला आहे, बळी गेलेला आहे. मात्र केवळ 5 लाखाची मदत दिली जाते. यामुळे आता जनतेमधला आक्रोश हा उफाळून आलेला आपण पाहतो आहोत. ज्या लोकांचा आतापर्यंत खड्ड्यांमुळे मृत्यू झाला त्यांचे फोटो देखील या बॅनरवरती छापण्यात आलेले आहेत आणि याच ठिकाणावरून आता
संजय राऊत हे या मोर्चाचं नेतृत्व करतायत. गेल्या काही दिवसांमधली जर आंदोलनं आपण बघितली तर अनेक आंदोलनांमध्ये तिरंगा ध्वज फडकताना आपण पाहिलेला आहे. मग ती विद्यार्थ्यांची दिल्लीमधली आंदोलनं असोत किंवा मग मुंबईमधली आंदोलनं. आज देखील ज्या वेळेला ठाकरेंची शिवसेना या मोर्चामध्ये हा मोर्चा काढते त्यावेळेला भगव्या झेंड्यासोबतच तिरंगा ध्वज देखील या वेळेला फडकवताना दिसतो आहे. सरकारच्या विरोधात होणारी घोषणाबाजी आपण ऐकतोय. टक्केवारीचा आणि भ्रष्टाचाराचा आरोप सातत्यानं होताना बघायला मिळतो. तर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधातही आता मोठी घोषणाबाजी होताना दिसते आहे. मोठा रोष नाशिककर आणि शिवसैनिक गिरीश महाजन यांच्या विरोधातही व्यक्त करतायत. शुभम बोडके आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देत आहेत. शुभम, या मोर्चाची सांगता होत असताना आता ही सभा देखील होतीये. संजय राऊत हे संबोधित करतील आणि ज्या 7 निष्पाप नागरिकांचा मृत्यू किंवा त्यांचा बळी गेलेला आहे खड्ड्यांमुळे त्यांना श्रद्धांजलीचे बॅनर या ठिकाणी लावण्यात आलंय. मोर्चा जो आहे तो आता नाशिक महानगरपालिकेच्या समोर पोहोचलेला आहे आणि महानगरपालिकेच्या बाहेर या ठिकाणी आता हा मोर्चा ची सांगता होते. खासदार संजय राऊत हे काही वेळात आता या सगळ्या मोर्चेकरांना संबोधित करणार आहेत. आपण जर बघितलं तर ज्या स्टेजवर या ठिकाणी संजय राऊत हे भाषण करणार आहेत त्या ठिकाणी जे नागरिक या रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांचे जे फोटो आहेत ते बॅनरवर आपल्याला पाहायला मिळते. खरं तर त्यांना श्रद्धांजली खरं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं या ठिकाणी दिली जाते. एकूण जर बघितलं तर या सगळ्या मोर्चाच्या दरम्यान नाशिक महानगरपालिकाच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी शिवसैनिक करत होते आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधामध्ये देखील आता आपण या ठिकाणी बघतोय शिवसैनिक मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करताय. मोठ्या संख्येने हे शिवसैनिक जिल्हाभरातून या ठिकाणी या मोर्चाला या ठिकाणी सहभागी झालेले होते. आपण जर बघितलं तर अगदी CBS पर्यंत आता ही मोर्चाची संपूर्ण रांग आपल्याला पाहायला मिळते. शिवसैनिक पाहायला मिळते. मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. अजूनही या ठिकाणी शिवसैनिक या नाशिक महानगरपालिका राजीव गांधी भवन या ठिकाणी पोहोचत असल्याचं दिसून येत आहे आणि मोठ्या प्रमाणात जो आहे तो आक्रोश हा मोर्चा या ठिकाणी आपल्याला नाशिककरांच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं नाशिक महानगरपालिकेच्या विरोधामध्ये काढण्याचं दिसून येत आहे आणि काही वेळात आता या ठिकाणी संजय राऊत या सगळ्या मोर्चेकरांना संबोधित करणार आहेत. एकूण जर बघितलं तर नाशिकमध्ये रस्त्यांच्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या या नागरिकांना 5 लाखांची मदत देखील नाशिक महानगरपालिकेने दिलेली आहे. मात्र ही मदत तुटपुंजी आहे आणि या सगळ्या मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबांना नाशिक महानगरपालिकेत नोकरी द्यावी अशी मागणी खरं तर या मोर्चाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडनं केली जाते. त्यामुळे बघितलं तर नाशिक मधल्या या सगळ्या रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील या प्रमुख मागण्या खरं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आहे आणि या सगळ्या संदर्भात आपण जर बघितलं तर आजचा हा मोर्चा भव्य अशा स्वरूपामध्ये आपल्याला नाशिकमध्ये संजय राऊतांच्या नेतृत्वात निघाल्याचं पाहायला मिळालंय. यामिनी अगदी मनपा मुख्यालयाच्या समोरच हा मोर्चा होताना दिसतोय. संजय राऊत थोड्याच वेळात संबोधित करतील. भ्रष्टाचार या कामामध्ये झालेला आहे. नाशिककर त्रस्त झाले, वैतागलेले आहेत आणि म्हणून आज ही नाशिककर जनता येत आहे. सचिन 2 मिनिटं शांत राहा.